केली त्या वेळेला लोट झाड सारी करून कुणीतरी आवरलेली त्याच ठिकाण्याला असती पाणी चावलं तसती पाणी विसरलं नाणी कट्ट्याला ठेवलं डुईला माकान लावलं संधी सवलं बाईनं केलं अंघोळा अष्टान केलं त्या वेळेला अरे ताजं पाणी आणलं ताजी फुलं आणली देव देवारा पुजला तुळशी ब्रिदाला पाणी घातलं शेवट बारीला काय घडला पुढच्या बाजूला आणि त्या ठिकाणी स्वरावंतीनं काय केलं होता शेव दिला काय लागली बोलायला त्या तर वेळेला विचाराचा कारी विचाराचा कारी ही गंगा स्वरण असती पाणी तेवढं तसती पाणी विसरलं आणि कट्ट्याला ठेवलं संधी सोवळं केलं आणि पितांबर आणि श्री ताज पाणी आणलं ताजी फुलं आणली आणि देव देवारा तिनं पूजा तुळशी ब्रिदाला पाणी घातलं आणि घालून त्याच वेळीला सारी कुळतरावरली जाऊन तालावर उभा राहिली पुढची काम आपल्याला जिंकली पाहिजे त्यावेळी आणि हळी लागली होती कुणाला मारायला आणि त्या वनातल्या पक्षाला आणि नरमादी गणाला उभा राहून शेल्या पदरानं पालिवळ हळी मारल्या पेटा दोन पक्षी त्याच वेळीला अरे गुणाच त्या वेळेला लागली होतं बरं का सांगायला अरे गंगा मावशी काय सांगतेस तू आम्हाला त्या वेळेला काय सांगा मला कशाचा येळ आणि प्रसंग आलाय बरी का तुला सांग बरी का लवकर आम्हाला आणि गरड बघती लागल्या बोलायला अरे बाळानो 7 समुद्र 14 दरव्याच्या पलीकडल्या बाजूला आणि वर का जायचं आहे त्या वेळेला आणि बिनमेघाचा 18 धान्य पिकतया त्या धान्यातलं धान्य सांगतो तेवढा आणायचं त्या जाग्याला हे लागली होती बर का स्वरावंती बोलायला सोनसळी गहू
शेत आणायला देव कापसाची बोंड पाहिजे घ्यायला त्याच वेळेला अरे बोलायला लागल्या सांगायला लागल्या शेवट बोलत शेवट सांगितलं माझ्या मावशीला गंगा माझ्या मावशीला माझ्या मावशे ऐक माझ्या मावशे बाळाची बरकत त्या वेळीला आणि त्या दोन्ही बाळांच्या आदनिया घेतली बाळ हरकून पाणी झाली गंगा मावशीच्या कामाला जावा म्हटली आणि बरकाती दोन गरड पक्षी त्या वेळेला आणि दोन नरमादी गरड त्या वेळेला वाट लागली त्याला तिने फरारी मारली त्या आकाश मार्गाने त्यावेळेला आणि भरारीया मारले भरारीया मारले समुद्र 14 दरव्याच्या पलीकडे निघून गेलं उत्तरिका त्या ठिकाणी नंतर त्या वेळीला आणि बिन भारत बेड मेघाचा त्रैधान्य पिकत्याल्या जाग्याला आणि निहोरवर का त्या वेळेला सोडायला दोन्ही पक्षाने त्याच वेळा विचार केला मनाला लागली बोलायला सोन सळी गवतीने खरेदी केलं खरेदी करून ज्या देव कापसाची बोंड घेतली त्याच वेळेला आणि विहोरवर का त्या वेळेला सोरावंतीने जेवढं सांगितलं तेवढं घेतलं दोन गट्टुळी बांधी दाम त्यांचं दिलं आणि दोघांनी काय केलं त्या वेळेला लागली बोलायला आणि पायाच्या नक्कीच धरलं आणि भरारी त्याने मारली आणि भरारी या बघा मारली
पश्चिमेच्या बाजूला आणि आल्यानंतर त्या वेळीला पक्ष्याने गलबला केला. गंगा स्वरावंतीच्या कानी सुपळ पडला. पडल्याबरोबर त्या वेळीला गेली बाहेरच्या बाजूला जाऊन बघते तर पक्षी घेऊन आल्यात. त्याच वेळेला आणि नेत्राण्यावर का पायाला लागली बोलायला. मावशी जेवढं तो सांगितलं तेवढं आणलंय. हे तुझं तुला ब्रिका त्यावेळेला म्हणून दिलं गंगा स्वरावंतीला. असं बरं का दिल्यानंतर त्या वेळेला पक्षी लागली म्हणायला. पक्ष्याने आशीर्वाद दिला. दोन पक्षी निघून गेलं. त्या वेळेला गेल्यानंतर गंगा स्वरावंतीने काय केलं. अरे बोलायला लागली व सांगायला लागली. बसून त्या ठिकाणी नीट वाट तिनं केलं. नीट वाट करून जा. नीट वाट केलं. त्याच वेळेला जसं देवा पार्वतीनं सांगितलं तर शंकरानं सांगितलं उच्चवृक्का त्याप्रमाणे दिलं करायला. गंगा स्वरावंतीने काय केलं त्या वेळेला आणि त्याला हाताचं जात केलं. लागली उंची बर का दळायला. पीठ तिनं पाडलं. त्या जागेला पीठ तयार करून ठेवलं वेळेला. आणि आता पुढचं काम पाहिजे कारण तिचं सगळं करण्यात इळाचा इळ करमून गेला. अरे हरे माझा देव बसला माझा विठ्ठल बसला. पीठ पाडायला. तर हाताचं जात केलं. पीठ पाडलं. काम केलं. बाजूला ठेवलं. मोर्च्या कामाला लागली. त्याच वेळेला बरं का आता काय केलं पाहिजे बरं का. तिचा इळाचा इळ करमून गेला. तिने सांच्या याला स्वरावंतीनं काय केलं बरं का. या 7 तालाच्या माडीला त्या माडीवर का 7 तालाच्या माडीला चारी कोणाला 4 पंक्त्या लावल्या आणि लावून ठेवायला. त्यावेळी पंक्त्या तिने लावल्या. देवदेवाऱ्याची वात लावली आणि लावून त्याच वेळीला बाईनं स्वयंपाक केला. स्वयंपाक करून जेवून खाऊन पतिरपती झाली. वेळेला निद्रासैन झाली. रामाची रात्र कर्मत गेली. आणि दिनमान उगवायच्या टायमाला सकाळच्या पारी दिवसाच्या गोंड्याला उठली.
बाईनं लोट झाड केली असती पाणी तवलं तसती पाणी विसंडण आणि कट्याला ठेवलं डुईला माकान लावलं संधी सवळं केलं संधी सवळ्या करूनच या संधी सवळं केलं पित्ताभरणीशी अलंकार केला बाईनं साज शिनगार सारा तिचा झाला आणि झाल्यावर आणि सारं करून गंगा सोरावंतीनं मनाचा विचार केला गेली ताजं पाणी आणलं ताजी फुलं आणली देव आणि देवारा पूजा तुळशी बिरदाला पाणी घातलं पाणी दिन गाठलं पाणी दिन गाठलं टाकली नजार टाकून बर का काय म्हणत होती अगं बाहेर 350 गाया त्या ठिकाणी उठल्या तर त्या रानाला सुटल्या आणि गेल्यानंतर बर का आणि चरत चरत वर आली आणि त्याच वेळा गंगा स्वरावंतीने तालावर उभा राहून नजारा लागली टाकायला गाया लागली बघायला शेल्याच्या पदराने त्या गायाची लागली पालवायला बोलवायला आणि हळी लागली मारायला 350 गाया लागल्या एकमेकीला बोलायला त्या वेळेला त्या ठिकाणी बरे का आणि आमची गंगा मावशी का लागली आपल्याला बोलवायला आणि बोलायला लागल्या बघायला लागल्या शेल्याच्या पदरानं पालिवल्या बोलिवल्या त्या 350 गायी गंगा मावशीला काय येळ प्रसंग आला काय की म्हणून पाठी शेपा टाकायला पळत धावत बरं का बाहेर निघून आल्या होत्या 70 माडला माडीच्या मोरच्या बाजूला उभा राहिल्या आणि लागले होत्या बरं का हळी मारायला मरणाला लागल्या फोडायला गंगा मावशीला बोलवीत होत्या का बोलवणं केलंस आपल्याला त्या वेळेला म्हणायला एवढ्या त्या ठिकाणी गंगा मावशीने विचार केला म्हणाला आणि त्या ठिकाणी चरबी धरली होती हाताला आणि बरं का त्या वेळेला भरून चरबी घेतली त्या ठिकाणी आणि ती चरबी घेऊन हळद कुकू घेऊन आणि गोलाच्या चालले त्याला गावात यायला
गेले स्वप्ल्याला. गाई लागल्या होत्या विचारायला, गंगा लागली बोलायला. अगं बाई येळ प्रसंग आला होता मला म्हणून बोलावणं केलं मी तुम्हाला. अशी लागली होती बर का म्हणायला. औषध कशाचा प्रसंग आला तुला सांगा दूर आम्ही करतो अशावधीला. गाई लागल्या होत्या गंगाला म्हणायला. अगं बाई तुमचं दूध पाहिजे हे मला हे म्हणायला. तान्या वासराची गाय पळत आली सोरावंतीच्या पुढ्यात उभा राहिली. एवढं उभा राहायला काय लागली बोलायला. जेवढं पाहिजे तेवढं काढून घे तुला असं म्हणल्या बरोबर गंगा काय म्हणत होती. अगं बाई तुझं दूध नको मला. त्या वेळेला तर कुणाचं पाहिजे ग बाई तुला. एवढं म्हटल्या पिठाला काय लागली बोलायला. त्या वेळेला जलमाचा धारा नंदीचा नसल्याला वारा त्या ठिकाणी द्यायला न बट्टा लागणाऱ्या गाईचं दूध पाहिजे बरे का मला. हे असे लागले होते म्हणायला. लहान गाईचं दूध पाहिजे मला. आणि बोलायला लागले सांगायला लागले. माझी या कबीला वाज मागे गाईला. लागली बोलायला गाई लागली बोलायला. गंगा माझ्या मावशीला नाही नंदीचा वारार. नाही ग ध्यायला बट्टा नाही ग जायला. लागली बोलायला जन्मात मी वाचायला. गाईने सर्व सांगितलं पण स्वरावंती ऐकणं काय करायचंय. त्या वेळेला लागली बोलायला. अरे कपिला वाज गायला न विला झाला. स्वरावंतीच्या पुढ्यात गप्पीवर उभा राहिली. उभा राहिल्या नंतर बरं का तिने काय केलं. मावशे गंगा मावशे काय करायचं ते कर तुला अशी लागली म्हणायला. एवढं बोलल्या पेटला त्याच ठिकाणीला. स्वरावंतीनं पायावर पाणी गाठलं, डोळ्याला पाणी लावलं, हळदी कुकवाचा मान पावलाला कपाळाला दिला. आणि दिल्यानंतर बरं का लागली बोलायला. तिने येणं त्या गायीच्या भोवतीनं काढलं. काढून बरं का त्या वेळेला पाठीवर थाप मारली, कासत बसली आणि पाण्याचा शितुडा मारायला. आणि त्या ठिकाणी थान लागली होती वडायला. आणि ताना वडत असताना पहिला पाण्याचा काढून बाजूला टाकला. आणि दुसऱ्या लागली होती दूध पिळायला. धार होती काढत, धार होती काढत. गवती काढी दर
बसली का असंच बसल्या बरोबर बरेल का गाईने पाणी मारत तिने थाणं वळत ती धार काढी ती चरवीत तिनं थोडस दूध काढलं आणि गायीनं काय विचार केला आणि विचार केला म्हणाला गाईने उडी मारली चिटून मिटून माझं दूध काढलं रगात माझं फोडल आणि म्हणून त्या दुसऱ्या झारीवर तिने लात मारली लात मारल्या बरोबर झाडी बरे का झारी पडली धरणीला गायीने विचार केला म्हणलं सोरावंती बोलती जेवढं नशिबात हाय तेवढंच मिळालं मला बरोबर का त्या वेळेला सोरावंतीने झारी तेवढीच घेऊया म्हटली आणि गायीला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला दोन्ही हात जोडले 350 गायीचं दर्शन घेतलं माझा येळ प्रसंग वचनाप्रमाणे बाहेरून काढला असा जावं तर त्या राहणार तुम्ही अशा अवधीला आणि बोला गायाला लागले लागले सांगायला लागले गावा जावा बलित बलित गावा बघा विचार केला मनाला तालात गेली कामं आवरली आणि सोरावंतीने तुझं तापिलं पाहिजे म्हणून तिने काय केलं होतं काय केलं हात आहात त्या वेळेला सोरावंतीने त्या आपल्या गायीचं शेण घेतलं आणि शेण घेऊन बरे का आणि उजव्या हातावर वल्ल्या शेणाची थाळ घातली थाळ घालून शेण बर का लागली पेटवायला आणि त्याच्यावरती दूध दुधाची चरबी ठेवली आणि ठेवून दूध लागलं तापायला गेलीवरच्या दामोदरीला 7 तालाच्या माडीला जाऊन सूर्याकडं हात करून उभा राहिली त्या जाग्याला कोडे पडले माझ्या भगवंताला देवाच्या दैवगतीनं भगवंताच्या कृपेनं त्या वेळेला करपूस दूध लागलं तापायला तापलेलं दूध उतू लागलं यायला आणि उत्तुई जाताना एवढ्यात बघितलं बरं का सोरावंतीने आणि खरपूस शाही त्याला यायला दूध माझं तापलं म्हटली त्याच जाग्याला आणि निघून आली त्याच वेळेला खाली आली तालात आली आईला मुरवण पाहिजे कशाच लावायला हे लागली होती म्हणायला काय करावं आता हेला महाराजच्या भोवतीने काय होतं या ठिकाणी अरे आंब्याची उंबराची बेलाची कलंबाची झाडं होती आणि त्याचं जायला जांभळीची आणि चिंचची आणि बरं का पाला लागली ती आणि चिंचची झाडं होती चिंचा काढली बी काढून टाकलं चिंचचा खोळ घेतला आणि बरं का ते आंबाड तिथं लावायला आणि चिंचचा खोळ घेऊन बरं का सोमनीत केलं तो खोळ घातला आणि त्याचं मुरवाण लावलं आणि मोरवाला लावलं मोरवाला लावलं झालं तयार झालं तयार विचार केला आणि स्वरावंतीनं आता हे दही लागलंय
ह्या दह्याचं काय करायचं? आणि आता बरं का ताक पाहिजे करायला, नोणी पाहिजे काढायला. अरे एक जागे होतं, दोन जागे होतं, खार वर केलं आणि तिनं रवी त्यात कशाची घातली? कशाची बरं का? हात घातला आणि हाताचं घुसलाप केलं, हाताची रवी केली, घुसलाप केलं, त्याच्या मलई नोनी आलं, काढून घेतलं, वाटीमध्ये ठेवलं आणि ठेवल्यानंतर बरं का आणि ते नोनी काढून घेतलं त्या जाग्याला. तिचं काम एक झालं. त्या वेळेला आता दुसरं काय करायचं? त्या ठिकाणी बरं का लागली बोलायला. कापसाची बोंड घेतली, पिंजून काढली आणि त्याच्या वाती बनवल्या. वाती तयार करायला. सगळ्या वाती तयार करून घेतल्या शावदीला आणि वाती तयार करून आणि त्या ठिकाणी मातून येळाचा येळ तिचा करमून गेला नव्हता. तिने सांची येळ झालेली होती. तिने साधये बघा वेळेला, तिने साधये बघा वेळेला. पाणी टाकून मळून कणिक दिवस तयार केलं, वाती तयार केली, वाती त्यात घालायला आणि ती पंचारती म्हणून होती. त्या आरतीमध्ये तिनं दिवस ठेवलं. त्या ठिकाणी बरं का सगळी तयारी करून आता दिवस कवासा उगवतोय काय की चिंता पडली होती बरं का गंगा जोरावंतीला. रात्र करमायचे आणि दिवस उगवायची वाट बघत बसलेली होती. एवढं कळलं कुणाला? आणि कुणाला बरं का? अरे कैलासाच्या या देवाला, कैलासाच्या या देवाला. उभाईच्या जुडीला, उभाईच्या जुडीला. मानव कणाला, मानव कणाला. जसं शंकर आणि पार्वतीनं सांगितलं तर तसं मुलगीनं सारी तयारी केली. त्या वेळेला काय करायचं आता यायला? 7 समुद्र 14 दर्याच्या पलीकडलं धान्य आणून तिची इतर हिल्लर वाट लावून पीठ करून दिवं करून ठेवलं. त्याच्यात वाती घातली, तयारी केली बरं का बाईने. त्या वेळेला काय करावं आता ह्याला? तयार करून सगळी पंचारती तिनं पेटवायची तेवढी राहिलेली होती. एवढ्या टाइम हात बरे का वाट लागली ते दिवसाची बघायला. रात्रात चालली ती करमाय. एवढ्यात कळलं कैलास गादीला शंकर पार्वतीला. कळल्या बरोबर बरं का दोघं लागले बोलायला. त्याने 33 कोटी देवाला निमंत्रित केलं होतं शावदीला. त्या वेळेला बरं का 33 कोटी देव जमला एका जागेला. लागले एकमेकाला बोलायला. कैलासाच्या गादीला देव सर्व जमलं. देव आपल्या गादीला येऊन बसला बाहेरल्या बाजूला. आणि काय म्हणत होता बरं का त्या ठिकाणी? देव सदराला बसला आणि त्याच वेळी देवांची खबर घेऊ लागला आणि बोलाय लागला, सांगाय लागला, बोलाय लागला, सांगाय लागला. तिसा कुटीला तिची गोडी गावरे, रोलत द्यावया सांगितलं. देवा शंकराने त्या ठिकाणी सदरावर बसून पैजाचं इडे लावून
बोलवत होता 33 कोटी देवाला. हळी लागला होता मारायला, काय करावा तहेला. अरे बाळानु सांगतोय का तुम्हाला पैशाचं इडे मी लावल्यात. काल मानवीला जायचं आणि बाईच्या पोटाला जन्म कोण घेणार एवढंच मला सांगायचं. आणि शंकर लागला होता बरं का 33 कोट्या देवाची बोलायला. 33 कोटी देवाची कळलं होतं त्या जाग्याला. बाईच्या पोटाला कोण जाणार बरं का घाल वाटेला. बाईच्या पोटाला आणि नरकुंडाच्या वाटेला कोण जाणार नाही म्हणून खाली माना घालून काळी तोंड करून 33 कोटी देव बसलं होतं त्या जाग्याला. आणि बसल्यानंतर बरं का काय चिंता पडली माझ्या शंकराला. कोणच बोलणं कोणी सांगणं काय करायचं याला. देवानं वाट बघून परवानगी दिली त्याला. सभा बरखास्त म्हणून सांगितलं. आणि बरखास्त केल्यानंतर त्या वेळेला 33 कोटी देव आपापल्या वाटेनं निघून गेलं. आणि गोऱ्याच्या चाललं मार्गाला लागलं. भोळ्या माझ्या देवाला. भोळ्या माझ्या देवाला. भोळ्या माझ्या देवाला. काही करावं कोणीकडे जावावं. विचारच करीत विचार करीत. तेव्हा शेवटी शेवटच्या बारीला नवीला झाला शंकर पार्वतीचा. हा दोघे लागले बोला एकमेकाला. काय करायचं 33 कोटी द्याव एवढं असताना नरकुंडाच्या वाट्याला बाईच्या पोटाला म्हणताना खाली माना घालून काळं तोंड करून बसलं. सभा बरखास्त म्हणल्या पेटला पळून गेलं. त्या वेळेला लागली दोघं ते किती बोलायला. बोलत तुझं एकामेकाला त्याच वेळेला त्या ठिकाणी बर का शंकराचं साधन पार्वतीला माहिती नव्हतं आणि पार्वतीचं साधन शंकराला माहिती त्या नव्हतं. वेळेला दोघे काय करत होत त्या वेळेला. म्हणून नवीला झाला देवाचा आणि देवानं गळ्यातला लिंग काढला. लिंग काढून बर का लिंग काढला आणि तो लिंग खोलला त्याच वेळेला. खोलून त्या वेळेला लागला धावायला. त्या लिंगामध्ये महादेवाची पिंड होती बाबा त्याच जाग्याला. त्या वेळेला असताना ती महादेवाची पिंड काढली आणि बर का पार्वतीला आणि पार्वतीनं शंकरानं समोर ठेवली. ठेवल्या बरोबर काय म्हणत होते बर का त्याच्यावरती त्या वेळेला आंबरूच शिपल आच्या मुदला शिपल.
त्या गादीवर बाळ ठेवला. बाळ ठेवल्यानंतर बरे कधी आविलीला आणि बाळ त्या गादीवर त्याच वेळेला ठेवलेल्या जाग्याला त्या ठिकाणी बरे काय ह्याला आणि तो देव आणि देवी बोलत होती एकामेकाला. काय लागली दोघं बोलायला बाळाला बरे काय हो ज्याला मला म्हणायला त्या बाळाचं काही नाव ठेवूया. असे लागली दोघं बोलायला काय नाव ठेवायचं याला त्या वेळेला म्हणून या बाळाचं नाव तिने काय ठेवलं. काय ठेवलं आणि बिरदर स्वामी गे बिरदर स्वामी